हे आज पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून जिल्हाधिकारी महोदयांकडे किंवा शासन स्तरावर प्रलंबित होते. त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकरी बांधवांच्या संदर्भातला होता. तो म्हणजे आमचे घरं किंवा आमचे गावं हे जळगाव जिल्ह्यात आहेत, माझ्या मतदारसंघात आहे, पण आमच्या शेतकरी बांधवांची जमीन ही संभाजीनगर जिल्ह्यात आहे. त्याच्यामुळे परिस्थिती अशी निर्माण होते की एका बाजूला जळगाव जिल्हा बँक असेल किंवा नॅशनलाइज बँक असेल, ही बँक गेल्या अनेक वर्षापासून आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कर्ज देत असताना अचानक नाबार्डने त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं आणि म्हणून जिल्हा बँकेने ज्या ज्या शेतकऱ्यांची जमीन ही आपल्या जिल्ह्याच्या बाहेर आहे अशा सगळ्या शेतकऱ्यांना अचानक कर्ज देणं बंद केलं. आता वास्तविक जर का आपण पाहिलं तर जिल्हा बँक जे कर्ज देते ती विकास सोसायटीला देते, ती थेट शेतकऱ्याला कर्ज देत नाही. मग जिल्हा बँक जर सोसायटीला कर्ज देते तर सोसायटी ही गावात आहे, ती जळगाव जिल्ह्यात आहे. त्याच्यामुळे त्यांनी अचानक अशा पद्धतीने कर्ज बंद करून शेतकऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे तो मोठा अन्याय आहे. आज शेतकरी हवालदिल आहे, त्याला कर्ज मिळत नाही आहे, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तो विषय माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावर टाकून हा त्यांच्यामार्फत राज्याचे महसूल मंत्री असतील यांच्यापर्यंत हा पोचून याच्यावर तात्काळ निर्णय सहकार मंत्री महोदयांनी द्यावा, अशा पद्धतीची मागणी मी जिल्हाधिकारी महोदयांकडे केलेली आहे. तसा प्रस्ताव तो वरती पाठवला जातोय. नुसतं एवढ्यावर ते थांबत नाही, तर मग शासनाचा अनुदान असेल, शासनाची कर्जमाफी असेल किंवा शासनाचा पीक विमा असेल, ह्या अनेक अडचणींचा सामना हा शेतकरी बांधवांना करावा लागतो. या सगळ्या गोष्टी कलेक्टर साहेबांच्या कानावर आपण टाकलेल्या आहेत. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की आज नगरपालिका जी हद्द आहे, नगरपालिकामध्ये जरी शहरी हद्द असली तरी नगरपालिका हद्दीत अनेक शेतकरी आहेत. मग तुम्ही जर का आता पाहिलं तर अनेक ग्रामपंचायतींच्या नगरपरिषदा किंवा नगरपंचायती झाल्या. मग याच्यात यांना शहरी भागामध्ये वर्गीकरण केलं गेलं आणि शहरात राहणारा प्रत्येक शेतकरी हा सगळ्या सुविधांपासून वंचित आहे, शासनाच्या सगळ्या लाभांपासून वंचित आहे. याच्यावर आपल्याला नेमकं काय करता येईल, कारण तो देखील शेतकरी आहे. जरी शहरात राहत असेल तरी त्याचा मुख्य जो व्यवसाय आहे तो शेती आहे. आणि अशा ह्या शेतकऱ्याला जरी तो शहरी हद्दीत राहत असेल तरी त्याला शासनाच्या शेतकरी म्हणून सर्व प्रकारच्या लाभाच्या योजना मिळाव्यात, अशा पद्धतीची मागणी मी शासनाकडे देखील केली आणि जिल्हाधिकारी महोदयांकडून तसा प्रस्ताव पाठवण्याच्या संदर्भामध्ये ती एक मीटिंग आज माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे या ठिकाणी घेतलेली आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय भडगाव नगरपालिकेच्या संदर्भामध्ये जर का आपण पाहिलं तर भडगाव नगरपालिका होऊन 2009 मध्ये ती अस्तित्वात आली, 10 मध्ये कार्यान्वित झाली, आज 2026 आहे. तब्बल 16 वर्षामध्ये आजपर्यंत एक इंचही जागा ही भडगाव नगरपालिकेला अजून मिळालेली नाही. म्हणजे 16 वर्षामध्ये नगरपालिका होऊन सुद्धा 1 इंचही जागा जर का भडगाव नगरपालिकेच्या हद्दीत नसेल, ताब्यात नसेल, तर तिथं नेमकं विकास काय करायचा हा प्रश्न नगराध्यक्ष, नगरसेवक, ग्रामस्थ आणि माझ्यासारख्या आमदाराच्या पुढे आहे. आणि म्हणून याच्यावर तात्काळ तोडगा काढून सर्व विभागाचे अधिकारी, मग TLR असतील, SLR असतील, बांधकाम, जिल्हा परिषद, महसूल, या सगळ्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आज जिल्हाधिकारी महोदयांकडे घेतली. त्यांनी अल्टिमेटम दिला की तुम्ही किती दिवसात हा सगळा प्रस्ताव माझ्यापुढे आणतात आणि ह्या सगळ्या जागा ह्या भडगाव नगर परिषदेसाठी आपल्याला विकासासाठी खुल्या करतात, अशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकारी महोदयांनी आज दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीने पाचोरा असेल किंवा भडगाव नगरपालिकेच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी होत्या, आता उदाहरण आपल्याला सांगेल की माझं उपजिल्हा रुग्णालय भडगावला मंजूर आहे, पण शासनामार्फत मला अजून जागा मिळालेली नाही, कारण नगरपालिकेजवळ जागा नाही. RTO ऑफिस मंजूर आहे, कार्यान्वित झालेलं आहे, RTO ऑफिसची जागा अजून मला राज्य सरकारकडून मिळालेली नाही. तीच परिस्थिती पाचोरा नगरपालिकेची आहे. अशा वेगवेगळ्या विषयांवर आज जिल्हाधिकारी महोदयांबरोबर बैठक झाली. अतिशय चांगल्या पद्धतीने बैठक झाली आणि त्याच्यात मला खात्री आहे की येणाऱ्या महिन्याभरात सगळ्या विषयांवर तोडगा. आपण जो शेतकऱ्यांचा विषय मांडला ते असे